भारतीय रुपयाला मोठा धक्का बसला असून तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांक पातळीवर घसरला आहे। आज व्यवहारादरम्यान रुपया सुमारे 92 रुपयांपर्यंत घसरल्याची नोंद झाली आहे। हे भारतीय चलनासाठी अत्यंत चिंताजनक मानले जात आहे। रुपयाच्या घसरणीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत। सर्वात मोठे कारण म्हणजे वाढते तेल दर। भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो। तेल महाग झालं की देशाला अधिक डॉलर खर्च करावे लागतात। त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपयावर दबाव येतो। याशिवाय जागतिक बाजारात वाढलेली अनिश्चितता देखील रुपयाच्या घसरणीस कारणीभूत ठरली आहे। जेव्हा जागतिक स्तरावर युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात। अमेरिकन डॉलर हा जगातील सर्वात सुरक्षित चलन मानला जातो। त्यामुळे गुंतवणूकदार डॉलरमध्ये गुंतवणूक वाढवतात आणि उद्योन्मुख अर्थव्यवस्थेतील चलनांवर दबाव येतो। याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून निधी काढण्यास सुरुवात केली आहे। परकीय गुंतवणूक बाहेर गेल्यास डॉलरची मागणी आणखी वाढते आणि रुपयाची किंमत घसरत जाते। त्यामुळे रुपयावर सध्या दुहेरी दबाव निर्माण झाला आहे। रुपयाच्या घसरणीचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे होऊ शकतात। आयात महाग होते, महागाई वाढते आणि कंपन्यांच्या खर्चात वाढ होते। त्यामुळे उद्योग आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा परिणाम जाणवू लागतो।